जय भीम. माझं नाव शरद कांबळे. मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचा मुंबईचा अध्यक्ष. येत्या 14 एप्रिलला परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर अनंत अनंत उपकार आहेत. दलित, शोषित, वंचित समाजाला त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याचमुळे आज हा समाज प्रगतीच्या दिशेने जो वाटचाल करतोय हे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूलमंत्र दिला, शिका, संघटित वा संघर्ष करा, त्यातला प्रामुख्याने या दलित, शोषित, वंचित समाजाने शिक्षणाचा विचार अंगीकारला आणि त्या काळच्या पिढीने आपल्या मुलांना शिक्षण दिलं, उच्च विभूषित शिक्षण देऊन त्यांना उभं केलं. आणि आज आपण पाहतोय की शैक्षणिक क्षेत्रामध्ये आज या समाजातले, विशेषतः बौद्ध समाजातली तरुण मंडळी आज आपल्याला IAS, IPS, IRS, IRS आणि इंजिनियर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत. हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाचा जो विचार आहे त्यामुळे ते शक्य होऊ शकला. आणि म्हणून त्या बाबासाहेबांच्या प्रती या जयंतीच्या निमित्ताने उत्सवाबरोबर त्यांच्या विचाराचं अनुकरण करणं हे नैतिकदृष्ट्या आपलं समाजाचं काम आहे. प्रामुख्याने युवकांनी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अंगीकारला पाहिजे. आमच्यासारखी ज्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहेत, मंडळी आहोत आम्ही, हे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं पालन केलं, अंगीकारला आणि म्हणूनच आज आम्ही विविध क्षेत्रामध्ये काम करताना जे यशस्वी होऊ शकलो हे केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ताकद आहे. आणि याच ताकदीवर मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये ते काम करू शकलो हे केवळ बाबासाहेबांच्या विचारामुळे ते मला शक्य होऊ शकलं. मी माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्रजी, माननीय आशिषजी, माननीय अमितजी साटम, माननीय भाई गिरकर या सर्व नेत्यांचं यासाठी अभिनंदन करतो की यांनी काम करण्याची संधी मला या निमित्तानं दिली. आणि त्याचबरोबर मोदी सरकारने जे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती जे काम केलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची उंची वाढवण्याचं काम जे केलं, मग संविधान दिवस असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणची पंचतीर्थ क्षेत्र असतील किंवा लंडनचं घर असेल, हिंदू मिलचं स्मारक असेल, हे खऱ्या अर्थानं त्याला न्याय देण्याचं काम माननीय मोदी सरकारने केलं. मी मोदी साहेबांचं या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र शासनामध्ये काम मुख्यमंत्री म्हणून करत असताना त्यांनी हिंदू मिलच्या जागेला जे पावित्र्य मिळवून दिलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होतं आहे. या स्मारकाच्या निमित्ताने त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार जाईल तो खऱ्या अर्थानं समाजाला एक प्रेरणा देणारा असा तो विचार असेल. माननीय देवेंद्रचं यासाठी देखील मी अभिनंदन करेन की बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक चैत्यभूमीवर आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचं काम जे केलं ते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये झालं. असे अनेक कामं सांगता येतील. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या असतील किंवा आत्ता नुकतेच या ठिकाणी महाशासनाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित केलेली निबंध स्पर्धा असतील किंवा आता जो एक भव्य दिव्य असा शो जो आयोजित केलेला आहे, जो ड्रोन शो 2000चा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा मागोवा त्यामधून घेता येईल, अशा प्रकारचा उत्सव या निमित्ताने साजरा केलेला आहे. मी सर्वांना प्रामुख्याने समाज बांधवांना आवाहन करेन की आपण आता प्रवाहाबरोबर जायला शिकला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सामाजिक परिवर्तनाचा विचार आहे हा तळागाळातल्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करूया. पुन्हा एकदा मी सर्व भारतीय जनतेला आणि विशेषतः सर्व समाजाला या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम. साहेबांनी
महिलांच्या बाबत अनंत उपकार केलेले आहेत. महिलांचं आज जे 33% आरक्षण येत आहे ही केवळ बाबासाहेबांची देण आहे. ज्या हिंदू कोड बिलाची निर्मिती केली, कदाचित त्यावेळी नेहरू सरकारच्या मध्ये बाबासाहेब ते हिंदू कोड बिल मांडण्यामध्ये यशस्वी नाही झाले, पण मोदी सरकारने ते हिंदू बिलाच्या माध्यमातून आज 33% आरक्षण महिलांना दिलं. त्या 33% आरक्षणाचा लाभ हा सर्वसामान्य महिलेला होणार आहे. आणि या महिलेच्या उद्धाराकरिता काम जे बाबासाहेबांनी केलं याला कोणत्याही प्रकारची तोड नाही. आज आपण देशाची राष्ट्रपती पाहतोय. आज आपण या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई बघतोय, किंवा ज्या ज्या ठिकाणी महिला आज मोठ्या स्तरावर काम करताना पाहतोय. हे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांमध्ये विचाराचं जे बीज रोवलं ते खऱ्या अर्थानं महिलांना आज पुढे नेण्याचं एक विकासाचं साधन म्हणून प्राप्त झालं. आणि आज महिला स्वतःच्या पायावर उभी राहिलेले आपण पाहतो. हे देखील बाबासाहेबांचं मोठं देण आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी शेतकरी असेल, मजूर असतील, कामगार असतील, यासाठी जे काम केलं, आर्थिक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी काम केलं, जे काम आज 100 वर्षापूर्वी जो बाबासाहेबांनी विचार मांडला तो विचार आज सत्यतेमध्ये उतरताना आपण पाहतोय. धरण जोडण्याचा जो प्रकल्प चालू झालेला आहे किंवा नदी जोड प्रकल्प जो आहे, त्या नदी जोड प्रकल्पाचे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक जर असतील तर बाबासाहेब आहेत. भाकरा नांगल योजना त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्ण केली. अशा दूरदृष्टी असलेला नेता, सर्वव्यापी समाजाबद्दल काम करणारा नेता जर कोण असेल तर विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय तोड नाही, हे सर्व देशाने मान्य केलेलं आहे.